नवजीवनम् भारते नवजीवनम् भारते नवजीवनम्। ओडिसी, भरतनाट्यम आणि कथक या नृत्य प्रकारांच्या त्रिवेणी संगमातनं आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ या सर्व कलावंतांनी केलेला आहे। यानंतर संस्कार भारतीचा 1986 ते 2022 हा प्रवास एका ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। याची संकल्पना आहे आपले महामंत्री सतीशजी कुलकर्णी यांची। निर्मिती संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र, दिग्दर्शन रश्मी देव, महेश लिमये, निवेदन मिलिंद कुलकर्णी, संकलन आणि ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स। बघूयात संस्कार भारतीचा 1986 ते 2022 या कालखंडातला प्रवास, भारते नवजीवनम। भारत एक असा देश आहे जो विविध परंपरा, संस्कृती आणि चालीरीती यांनी जोडला गेलेला आहे। विविधतेत एकता साधणाऱ्या या भारत भूमीचे वैशिष्ट्य आहे इथल्या विविध कला। भारतीय कलांची तात्विक बैठक आणि कला तत्वज्ञान हे जागतिक कलांच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण आहे। पाश्चिमात्य देशांचं अंधानुकरण करताना आपल्या भूमीचे, आपल्या मातीचे संस्कार नष्ट होण्यास सुरुवात झाली। समाजात कला परंपरांची जाणीव निर्माण करण्याचे प्रयत्न थोर पुरुषांच्या आणि संतांच्या माध्यमातून झालेच, पण विविध विचारधारांच्या रूपानं आपली संस्कृती, परंपरा जनमानसापासून दूर लोटण्याचं काम समाजातील काही वर्गांनी सुरू केलं होतं। म्हणूनच स्वत्व आणि अस्मिता विसरू लागलेल्या समाजाला संवेदनशील मार्गानं कलेचा वापर करून संस्कृती परंपरा समजली पाहिजे या विचारातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद, राष्ट्रीय विचार आणि राष्ट्रीय संस्कार रुजविण्यासाठी संस्कार भारतीची स्थापना झाली। अनौपचारिक रीतीनं 1954 सालापासून श्रीयुत विष्णू श्रीधर वाकणकर अर्थात हरिभाऊ वाकणकरांच्या एकल प्रवासानेच खरंतर आरंभ झालेला होता। पुढे संस्कार भारतीची औपचारिक स्थापना 1 जानेवारी 1981 या दिवशी लखनौ इथं झाली। स्वर्गीय भाऊराव देवरस, नानाजी देशमुख, श्रद्धेय माधवराव देवळे यांच्या आशीर्वादानं आणि पहिले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्रीयुत राजेंद्र कुमार गुप्त, महामंत्री पद्मश्री हरिभाऊ वाकणकर, संघटन मंत्री माननीय श्रीयुत योगेंद्रजी यांच्या अथक परिश्रमातून, सततच्या प्रवासातून आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेतून संस्कार भारती देशभरात पोचली। आज 35 वर्षांच्या अविश्रांत प्रयत्नातून ललित कलांच्या माध्यमातून संस्कार मूर्ती घडविणारे फक्त देशातच नव्हे तर लंडनपासून गयानापर्यंत सुमारे 2500 स्थानांपर्यंत कार्य करणारे संस्कार भारती हे एक मोठं संघटन ठरलेलं आहे। अंधाराचा निप्पात करून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या सूर्यमंदिराचं रथचक्र हे संस्कार भारतीचं बोधचिन्ह आहे। ते स्थिर व अचल नसून गतिमान आहे, गती आणि प्रगतीचं प्रतीक आहे। भारतीय कला या मानवी जीवनाला मृत्यू पश्चात नव्हे तर जीवनातच विमुक्ती प्रदान करणारे आहेत आणि म्हणूनच संस्कार भारतीचं ब्रीदवाक्य आहे, सा कला या विमुक्तये। महाराष्ट्रात 1986 साली स्वर्गीय अभिनेते श्रीयुत मनमोहन कृष्ण यांच्या शुभ हस्ते संस्कार भारतीची स्थापना झाली। जीवनातील सिद्ध अर्थ ज्याला उमगला आणि जो सिद्धार्थ गौतम बुद्ध झाला तो दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा। हाच दिवस महाराष्ट्र संस्कार भारतीचा स्थापना दिवस झाला। स्वर्गीय राजाभाऊ लवळेकर व पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर सरोजिनी बाबर, डॉक्टर राशम वाळिंबे, श्रीयुत पुरुषोत्तम दारव्हेकर, श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्रीयुत रामभाऊ कदम, श्रीयुत चित्तरंजन कोल्हटकर, ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार आणि शाहीर योगेश अशा दिग्गजांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रभर संस्कार भारती अनेक शाखांमधून रुजली। संस्थेच्या कार्यविस्तारासाठी आणि अधिकाधिक कलासाधकांपर्यंत पोहोचण्याच्या हेतूनं संघटनात्मक बांधणी
अधिक सक्षम होण्यासाठी एकत्रित महाराष्ट्राची 2004 साली विदर्भ, कोकण, देवगिरी आणि आपला पश्चिम महाराष्ट्र प्रांत अशी विभागवार रचना केली गेली. विविध उपक्रम आणि कलेच्या माध्यमातून राष्ट्रकार्यासाठी अनेक माणसांना परिवारातील विचारधारेशी जोडण्याचं काम संस्कार भारती गेली अनेक वर्षे करीत आहे. इस मंच पर भी मैंने परफॉर्म किया है, लेकिन आज तक संस्कार भारती में परफॉर्म करने का अवसर नहीं मिला है. मैं बहुत जल्द करना चाहूँगी. संगीत, नाट्य, मातृभूमि मानने वाले हर व्यक्ति का है. आसे तो हिमाचल सारा देश एक है. नृत्य, साहित्य, चित्रकला, भू अलंकरण अर्थात रांगोळी, प्राचीन कला, मातृशक्ती या विविध कलांच्या माध्यमातून अनेक उपक्रम शहर, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर घेतले जात आहेत. कोणतीही कला म्हटली की साधना व सातत्य अनिवार्य आहे. हेच सातत्य टिकून राहण्यासाठी साप्ताहिक व मासिक कलावर्गांची सुरुवात झाली व यातूनच महानाट्य रँड वध, क्रांतीसूर्य सावरकर, की घेतले व्रतन हे अभि अंधतेने, राष्ट्राय स्वाहा, वत्सले मातृभूमि ओम राष्ट्राय स्वाहा. श्यामपट, तुम्ही चक्रव्यूहात आत येऊ शकत नाही आहात आणि अर्जुन आपण कुरुक्षेत्राच्या दुसऱ्या टोकाला आहोत. वा, फारच नाट्यपूर्ण प्रसंग. आणि स्वराज्य 75च्या निमित्ताने सुरू असलेले द प्लॅन यांसारखे प्रखर राष्ट्राभिमान जागवणारे आणि प्राचीन भारताची खरी ओळख मांडणारे नाट्यप्रयोग सादर झाले व होत आहेत. क्रांतिकारकांची कृती ही समाजात वणवा पेटवणारी होती. संगीत शारदा, प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी जॅक्सन. अनुग्रह, नृत्य आराधना या कार्यक्रमातून संगीत व नृत्याचा जागर केला गेला. शिवोऽहं शिवोऽहं शिवस्वरूपोऽहम्. गणपतये नमः. ओम गणपतये नमः. साधना के देश में मत नामले विश्राम का. साधना के देश में मत नामले विश्राम का. भोंडल्याचा महाभोंडला संस्कार भारतीच्या चळवळीतूनच साकारला गेला. महाभोंडलासारख्या उपक्रमामधून 10,000हून अधिक महिलांचं एकत्रीकरण करून मातृशक्तीचं संघटन केलं गेलं. समाजाला समरसतेचं दर्शन घडवलं गेलं. नवीन पिढीपर्यंत
पारंपरिक मंगळागौरीचे खेळ पोचवले गेले. भू अलंकरण अर्थात रांगोळी विभाग गेली अनेक वर्षे विविध उत्सव सण समारंभाबरोबरच पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची शोभा वाढवणारी रांगोळी तसेच 2018 साली नंदी ध्वजपथ रंगावली हा सोलापूर येथे गड्डा यात्रेनिमित्त झालेला कार्यक्रम या माध्यमातून रांगोळीद्वारे भारतीय परंपरा जपत सामाजिक संदेश सातत्यानं गेली अनेक वर्ष संस्कार भारती देत आहे. कलेला उपभोगाचे सत्ता किंवा धनप्राप्तीचे माध्यम न मानता भारतीय कलेची श्रेष्ठता विश्वस्तरावर सुस्थापित करण्यासाठीचा मार्ग संस्कार भारतीने निवडला आहे. चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून भूकंपग्रस्तांना मदत, क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित देश के लिए जीना सीखो चित्र प्रदर्शनी असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. चित्रांच्या माध्यमातून भारतीय चित्रशैली चित्रकला विभागाने टिकवून ठेवली आहे. याशिवाय कलासाधक संगम, अखिल भारतीय कार्यशाळा, रजत जयंती सातत्य समारोह, अब इसके फूल और फल आना शुरू होंगे और ये सब रंग रूप ये सभी भारतवासियों के लिए एक जो सपना संस्कार भारती ने देखा है वो सपना पूरा होगा, ये विश्वास मुझे है. इसलिए मैं चाहता हूं अगर देश में परिवर्तन लाना चाहते हैं, अगर देश में बदलाव लाना चाहते हैं तो आज के बच्चों को आपको पकड़ना होगा. ये बहुत अच्छा काम कर रहे हैं. मैं चाहूंगा कि बच्चों को पकड़ना शुरू कीजिए, उन्हें समझाइए कि गुड़ी पड़वा हमारा नया साल है और हमारा नया साल वो नहीं है. मैं इन सब योद्धाओं को भीष्म पितामह की तरफ से वो आशीर्वाद देना चाहूंगा जो अपने प्रिय अनुज अर्जुन को दिया करते थे, क्योंकि ये भी एक कर्म युद्ध में लड़ रहे हैं, एक रणभूमि में खड़े हैं जहां पर विदेशी संस्कार और हमारे संस्कारों के बीच में युद्ध हो रहा है. मैं इन सबको शक्तिमान की शक्ति भी देना चाहूंगा और भीष्म पितामह की तरफ से कहना चाहूंगा, विजयी भव पुत्र विजयी. मैं संस्कार भारती को अपना गुरु मानता हूं आज से और मैं उनका शिष्य. जय भारत माता की जय है. नाट्य महोत्सव, प्राचीन कला अभ्यास वर्ग असे बरेच उपक्रम राबवले गेले. संस्कार भारतीच्या वतीनं भारतीय कला आणि विचार साहित्यातून पोचवण्यासाठी विविध पुस्तकांची प्रकाशनं करण्यात आली. डॉक्टर व्ही. कुलकर्णी लिखित भारतीय कला उद्गम आणि विकास, दत्तोपंत ठेंगडी लिखित, आनंद हर्डीकर अनुवादित हिंदू कला दृष्टी संस्कार भारती कशासाठी, त्याचप्रमाणे उदयन इंदुरकर लिखित हरिभाऊ वाकणकरांचा जीवन चित्रपट मांडणारं द्रष्टा कला साधक अशी विविध पुस्तकं प्रकाशित केली गेली. हरिभाऊ वाकणकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त संग्रहालय, मंदिर, शिल्प, चैत्यागृह यांची संक्षिप्त माहिती असलेला विरासत का वैभव या ग्रंथाचं देखील प्रकाशन केलं गेलं आहे. युवा वर्गाला घेऊन डॉक्टर देगलूरकर यांच्यासह 61 जणांची भीमबेटका, सांची, डोंगला, उज्जैन, हेलिओडोरस पिलर आणि भोपाळ अशा ऐतिहासिक स्थळांची धरोहर यात्रा संपन्न झाली. या सर्व देशकार्यासाठी लागणारा निधी उभा करणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य. पण निधी संकलनाच्या माध्यमात सुद्धा समाजाला उपयोगी असणाऱ्या एखाद्या वस्तूतून निधी संकलन झालं तर या विचारातूनच
दैनंदिनी निर्मितीची कल्पना पुढे आली आणि सातत्यानं 22 वर्षे हा उपक्रम सुरू आहे. स्वातंत्र्य समरातील योद्धे, लोककला, शिल्पसाधना, मंदिरे, प्राचीन दिव्यांच्या संग्रहावरील दीपोत्कार, कलायात्री अशा विविध विषयांचा समावेश दैनंदिनीमध्ये आहे. आतंक, अनाचार, भ्रष्टाचार चारों ओर फैला हुआ है. एक विचित्र सा एक दर्शन मिल जाता है जब आप अखबार को खोलते हो तो. और ऐसे समय में मन में प्रश्न आता है कि आखिरकार निदान क्या है. निदान तो एकमात्र है, साधक साधना करेगा, कठोर तपस्या करेगा, वही साधक इस प्रकार का कल्याण कर सकता है. संस्कार मंदिर उभारणीच्या या कार्यात सर्व कार्यकर्त्यांचं निरपेक्ष योगदान फार महत्त्वाचं आहे. या तन मन धन समर्पित कार्यकर्त्यांच्या जोरावरच संस्थेचा पाया भक्कम उभा आहे. कला, संस्कृती, परंपरा यांचं जतन करून भारत मातेला गतवैभव प्राप्त करून देणं याच उद्दिष्टाने प्रेरित होऊन सर्वजण कार्य करीत आहेत. इदम न मम, जे आहे ते राष्ट्र समर्पित आहे. कला, संस्कृती, साहित्य, चित्र, शिल्प, गायन, नृत्य यांच्या प्रसारातून भारताला आनंदमय नवजीवन प्राप्त करून देण्यासाठी प्रत्येक घरात राष्ट्रीय संस्कार पोचवण्यासाठी गेली 4हून अधिक दशकं संस्कार भारती अविरतपणे कार्यरत आहे. आओ संस्कृति दीप जलाए, आओ संस्कृति दीप जलाए, अंधियारे को दूर भगाए, अंधियारे को दूर भगाए, अंधियारे को दूर भगाए, अंधियारे को दूर भगाए. आओ संस्कृति दीप जलाए, आओ संस्कृति दीप जलाए. महागणपतये नमः.
संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताच्या कार्यालयाचं पाडव्याच्या दिवशी वाजत गाजत वास्तुशांतीनी पूजन करण्यात आलं. या कार्यालयाला आज मान्यवरांनी जी भेट दिली त्याची फक्त 1 मिनिटाची क्षणचित्र आपण यानंतर बघणार आहोत. या चित्रफितीत आपल्याला दिसतील पद्मश्री मनोज जोशी, आपले अखिल भारतीय महामंत्री अश्विनजी दळवी, अभयजी भंडारी, योगेशजी सोमण आणि सतीशजी कुलकर्णी आणि इतर कार्यकर्ते. यानंतर मी आजच्या समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. उद्घाटक माननीय मनोजजी जोशी, संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री अश्विनजी दळवी, प्रांताध्यक्ष उस्ताद उस्मान खां साहेब, आमचे कार्याध्यक्ष शाहीर हेमंत मावळे आणि प्रांत महामंत्री सतीशजी कुलकर्णी या मान्यवरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. व्यासपीठावरील 2 मान्यवरांचा सन्मान करण्याची विनंती मी प्रांताध्यक्ष सर्वप्रथम उस्ताद उस्मान खां साहेब यांना करतो. आजच्या समारंभासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असणारे प्रसिद्ध नाट्य चित्रपट अभिनेता पद्मश्री मनोजजी जोशी. मनोजजी जे स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधर आहेत, मूळचे चित्रकार आहेत. मराठी, गुजराती, हिंदी रंगभूमीवरती विविध व्यक्तिरेखा ज्यांनी अजरामर केलेल्या आहेत. सरफरोश चित्रपटापासून सुरू झालेला प्रवास अजूनही सुरू आहे आणि इथून पुढे सुरू राहणार आहे. 100पेक्षा जास्त चित्रपटातनं त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आपल्या मनामध्ये घर करून राहिलेल्या आहेत. पण चाणक्याच्या माध्यमातून घराघरात पोचलेले आणि राष्ट्राभिमान तरुणांच्या मनात जागवणारे पद्मश्री मनोजजी जोशी आज इथे उपस्थित आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार दशक्रिया चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार आणि 2018 साली पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित झालेले मनोजजी जोशी. मी मनोजजींचा स्वागतपर सन्मान करण्याची विनंती आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय उस्ताद उस्मान खां साहेब यांना करतो. मनोजजींचं एक अप्रतिम तैलचित्र साकारलेलं आहे गणेशजी कळसकर यांनी. मी गणेशजींना पण व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि खासाहेबांना विनंती करतो आपण हे चित्र मनोजजींना प्रदान करावं. गणेशजींना जोरदार टाळ्यांनी आपण दाद देऊ. साठी उपस्थित असणारे संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री अश्विनजी दळवी, सूरबहार आणि सतारवादक ज्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण आपले वडील श्रीयुत महेशजी दळवी यांच्याकडनं घेतलेलं आहे आणि त्यानंतर इटावा घराण्याचे उस्ताद विलायत खां साहेबांचे शिष्य सूरबहार, सितारवादक, संगीतज्ञ पद्मभूषण पंडित अरविंदजी पारिख यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. त्यांच्या वादनाची वैशिष्ट्य सांगताना असं म्हणावं असं वाटतं की पारंपरिक बंदिश वाजवण्याबरोबरच ज्याला शास्त्रीय संगीताच्या भाषेमध्ये सिलसिलेवार बढत, सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट, ध्रुपद आणि ख्याल अंगाने विकसित होणारं वादन हे अश्विनजींचं आहे आणि त्याबद्दल त्यांच्या गुरूंनी त्यांना खुद्द दाद दिलेली आहे. अरविंदजींनी असं म्हटलं होतं की अश्विनचं सूरबहार वादन अतिशय गोड, तुम्हाला शांत करणारं आणि आत्म्याला स्पर्श करणारं आहे. अश्विनजींनी विविध महोत्सवामध्ये प्रस्तुती केलेली आहे. ताज महोत्सव, तानसेन महोत्सव, संकटमोचन समारोह, स्वामी हरिदास संगीत संमेलन, त्याचप्रमाणे सूरमणी पुरस्कार, उस्ताद लतीफ खान पुरस्कार, नाद साधक सन्मान, अथक चेष्टा सन्मान अशा विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत.
पद्मभूषण निखिल बॅनर्जी यांच्या सतार वादनावरती संशोधन करून त्यांनी विद्यावाचस्पती PhD प्राप्त केलेली आहे. अश्विनजी आज इथे उपस्थित आहेत, आम्हाला खूप आनंद आहे. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी महामंत्री सतीश कुलकर्णी यांना करतो. आणि आमच्या सांगलीचे मिलिंद महाबळ यांनी फार सुंदर चित्र पेन्सिल स्केचच्या फॉर्ममध्ये काढून पाठवलेलं आहे. मी सांगलीचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत, त्यांना ते चित्र घेऊन व्यासपीठावरती आमंत्रित करतो. अश्विनजी मिलिंदजींनी हे चित्र 2 दिवसातच काढून पाठवलेलं आहे. ते फ्रेम करून आपल्याला आम्ही सुपूर्द करू. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन करावं आणि त्यानंतर कार्यालयाच्या फलकाचं अनावरण करावं. आधी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन करावं अशी विनंती आहे. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि सतीशजी कुलकर्णी यांना प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या या कार्यालय उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले अभिनेते पद्मश्री मनोजजी जोशी, अखिल भारतीय महामंत्री माननीय अश्विनजी दळवी, पश्चिम प्रांताचे अध्यक्ष माननीय उस्ताद उस्मान खां, पश्चिम प्रांताचे कार्याध्यक्ष शाहीर हेमंतजी मावळे आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर, कलाक्षेत्रातले दिग्गज कलावंत आणि सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी आणि संस्कार भारतीच्या विविध समित्यांमधून उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, या संपूर्ण प्रवासामध्ये आपण जी आत्ता 15 मिनिटाची एक फिल्म पाहिली तो खरं तर प्रास्ताविकाचाच भाग होता. कधीतरी हा सगळा प्रवास सर्वांसमोर यावा या उद्देशाने ही कार्यालय उद्घाटनाच्या निमित्ताने फिल्म निर्माण केली गेली आणि संपूर्ण 35 वर्षाचा चित्रपट आपल्यासमोर संस्कार भारती म्हणून मांडण्यात आला, प्रभावीपणे मांडण्यात आला. आपल्या लक्षात आलं असेल, ह्या चित्रफितीच्या माध्यमातून जे दर्शन आपल्याला घडलं, समाजामधले असंख्य कलावंत
दिग्गज कलावंत संस्कार भारतीच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचं योगदान ह्या कार्यामध्ये मिळालं. असंख्य कार्यकर्ते उभे राहिले, द्रष्टे कलासाधक उभे राहिले, म्हणून संस्कार भारतीची ही प्रगती सातत्याने होत राहिली. कार्यालयाच्या उद्घाटनाचा हा प्रसंग 1992-93 साली एक संगीत विभागामध्ये एक साधक येते, साप्ताहिक वर्गाला उपस्थित राहते. 2-3 वर्ष तिचा सर्वांशी संपर्क राहतो, संस्कार भारतीला समजून घेते आणि कालांतराने त्यांना दुर्धर आजाराने त्रासलं जातं आणि त्यांच्या लक्षात येतं की आता आपला शेवट जवळ आलेला आहे. आणि अशा वेळी एखादी आपली राहतं घर, आपली प्रॉपर्टी, ही जवळचं नातलं कोणीतरी आपण शोधत असतो. पण अशा पार्श्वभूमीवरती त्या भगिनीला असं वाटलं की ही आपली वास्तू, त्या स्वतः संगीत विशारद होत्या, सरिता महाजन, त्यांचा रियाज त्या घरामध्ये चालायचा. छोटेखानी 2 खोल्या होत्या, त्या एकट्या राहत होत्या आणि त्यांना असं विश्वास वाटला की माझ्यानंतर ही साधना या भूमीमध्ये जर व्हायची असेल तर आपण संस्कार भारतीसारख्या संस्थेकडे हे घर आपण हस्तांतरण केलं पाहिजे. आणि मृत्यूपत्रामध्ये अशा प्रकारचा उल्लेख करून त्यांनी संस्कार भारतीला त्यांचं हे घर मृत्यूपश्चात दान म्हणून दिलेलं आहे. आणि हा विश्वास त्यांनी 1993 साली व्यक्त केलेला आहे. त्यावेळी संस्कार भारती एवढी प्रगतीपथावरती नव्हती, पण तरीसुद्धा त्यांनी संघटनेचं कार्य, उदात्त हेतू हा जाणला, संस्थेवरती विश्वास दाखवला. याचं मला आजच्या क्षणी खूप त्यांच्यातलं दृष्टेपण सरिता महाजनांमधलं हे आज आवर्जून जाणवतं. मी आज त्यांच्या स्मृती या निमित्ताने जागा करतो. त्यांनी ठेवलेला तंबोरा आजही आपल्या कार्यालयामध्ये आहे. 35 वर्षाच्या काळामध्ये ती वास्तू संस्कार भारतीने त्याचा खूप उपयुक्त पद्धतीने उपयोग केला. आपलं सगळं साहित्य त्या वास्तूमध्ये असायचं, रियाज त्या ठिकाणी चालायचा, साप्ताहिक वर्ग चालायचे, बैठका चालायच्या, रांगोळीचे वर्ग चालायचे आणि एक सांस्कृतिक क्षेत्रातली चळवळ म्हणून, ये जा म्हणून त्या ठिकाणी त्या वास्तूमध्ये सतत कलाकारांचा वावर राहिला. आणि योगायोगानं आत्ता ती इमारत पाडून नव्याने तिथे जेव्हा इमारत होणार होती त्यावेळी आपण संकल्प केला की अजून वाढवून आपण तिथे एखादा जोडून फ्लॅट घ्यावा आणि आपल्या संस्थेसाठीचं एक प्रांताचं म्हणून मोठं कार्यालय चांगलं होईल. एक चळवळ स्वरूपामध्ये पुढच्या काळामध्ये जर कार्य करायचं असेल तर अशा प्रकारची एखादी जागा आपल्याला खूप उपयुक्त ठरेल. आणि आज आपण पाहतोय की एक चांगली वास्तू आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून साकार झालेली आहे. माननीय मनोजजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. परवाच त्याचं वास्तुपूजन झालं, त्याची क्लिप आपण पाहिली. हे अनेक कलावंतांच्या योगदानातून आपण हे साकारलं आहे. मागच्या 35 वर्षामध्ये ज्यांनी ह्या सगळ्या विषयासाठी योगदान दिले त्यांना आपण विसरू शकत नाही. अनेक महान कलावंतांचा आशीर्वाद ह्या सगळ्या कार्याच्या पाठीशी आहे. आपण या वास्तूसाठी संकल्प सोडला. कलाक्षेत्रातल्या संघटनेचं, एखाद्या संस्थेचं कार्यालय होतं आहे म्हटल्यानंतर कुणी व्यापारी वर्ग त्याच्यासाठी धावून येणार नाहीत. तर आपल्याच कलासाधकांच्या योगदानावरती ही वास्तू उभी राहावी, ही सदनिका उभी राहावी असा संकल्प आपण सोडला. आणि आपल्याच कार्यकर्त्यांनी आपलं योगदान देऊन, आपल्या साधकांनी आपलं योगदान देऊन पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर आपण ह्याची सूचना दिली आणि सर्व समित्यांमधून आपापल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या योगदानातून ह्याच्यासाठीचं धन हे एकत्र केलं. आपण संकल्प सोडला आणि कोरोना आला. योगायोग होता तो की 2 महिन्यानंतर लगेच आपल्या ह्या सगळ्या ह्याला गती येणार आणि लॉकडाऊन पडला. तरीसुद्धा आपण थांबलो नाही. आपल्याला माहिती आहे कलाक्षेत्रातल्या कलावंतांची परिस्थिती मागच्या 2 वर्षामध्ये काय झालेली आहे. घराघरामध्ये अनेकांची वाताहत झालेली आहे. आज कुठलेही कलाकार आपल्याला कुठेही भेटले की त्यांची व्यथा आपल्याला ऐकावी लागते. आणि वस्तुस्थिती आहे, कार्यक्रम बंद पडले, प्रस्तुती बंद पडली, बिदाग्या बंद झाल्या. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती जी अवस्था निर्माण झाली तर ते परत खिशातलं काढून संस्कार भारतीला अजून काय देणार. अशी परिस्थिती असताना देखील आपल्या समाजाचं हे मोठेपण आहे की ह्या सर्व साधकांनी त्यातलाही एक खारीचा वाटा
आपल्या ताटातला एक घास बाजूला ठेवून संस्कार भारतीसाठी योगदान दिलं आणि आपला ह्या 2 वर्षातला संकल्प जो सिद्धीस न्यायचा होता तो आज आपण नेऊ शकलो, ही खरोखर संस्था म्हणून आपल्याला अभिमानास्पद बाब आहे. सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्याचं हे मोठं द्योतक आहे असं मला वाटतं. आणि मी प्रांत महामंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना आनंद या गोष्टीचा की 2 वर्षापूर्वी दिल्लीला संस्कार भारतीचं 4 मजली अखिल भारतीय कार्यालय झालेलं आहे आणि ते सुसंपन्न कार्यालय झालेलं आहे. आणि त्यानंतर प्रांताचं असं देशभरातलं स्वतःची जागा संस्थेच्या नावावर रजिस्ट्रेशन असलेलं हे प्रांत स्तरावरचं पहिलं कार्यालय संस्कार भारती पश्चिम प्रांताचं होतं आहे. याचा मला विशेष आनंद आहे. यासाठी ज्या ज्या संस्थांनी योगदान दिलं, ज्या ज्या प्रायोजकांनी पाठीशी उभं राहून हातभार लावले, या 2 वर्षाच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना देखील हात पुढे केले, त्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये सदनिका भले छोटी असेल, मोठं राष्ट्र घडायला, मोठं स्वप्न साकार करायला मोठ्या भूमीची, मोठ्या सदनाची गरज नसते. छोट्या छोट्या भूमीमधनं येणारे कलाकार, विद्वान हे जगाला सामर्थ्याने पेलू शकतात. ही उदाहरणं आपल्याकडे आहेत. तसं आजपर्यंतचा जसा इतिहास आहे की या छोट्या कार्यालयामध्ये साधना करून मोठे झालेले अनेक कलावंत आपल्यासमोर आहेत की ज्यांनी ह्या कार्यालयामध्ये पेटी वाजवली, त्या समाजामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. जे या कार्यालयामध्ये गायले असतील त्या समाजामध्ये प्रथितयश कलावंत आहेत. आपण ही माणसं घडवली, आज आपल्यासमोर ते प्रथितयश म्हणून आहेत. अशी शेकडो उदाहरणं, अशी शेकडो नावं आपण संस्कार भारती म्हणून घेऊ शकतो. असा हा 35 वर्षाचा आपला इतिहास आहे. हा अभिमानास्पद इतिहास आहे. आणि या पुढच्या काळामध्ये ह्या कार्यालयातून ह्या विषयाला जी गती येणार आहे ते आगामी काळात संस्कार भारती सांस्कृतिक क्षेत्रातली एक चळवळ म्हणून या कार्यालयाच्या माध्यमातून उभी करू शकेल असा मला विश्वास वाटतो. परत एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद. सतीशजींनी आत्ता सांगितलं, खरोखरच चांगली माणसं घडवण्यासाठी वास्तू मोठी असायलाच हवी असं नाही, पण ती मोठी वास्तू साकार झाली तर त्याच्यासारखा दुसरा आनंदाचा विषय नाही. या वास्तूच्या निर्माणाबद्दलचं माहितीपत्रक जेव्हा मी बघितलं तेव्हा मी खूप गहिवरलो. कारण ज्या आमच्या कलावंताच्या बरोबर निवेदन म्हणून मी सुरुवात केली होती, सचिन करंबेळकर आणि सदानंद कुलकर्णीचा फोटो होता रवीजी तिथे, आणि तबला वाजवतानाचा फोटो होता आमच्या शिऱ्याचा. शिऱ्या म्हणजे शिऱ्या जोशी, शिरीष जोशी, प्रेमाचं नाव शिऱ्या आहे. आणि समोर पण सभागृहामध्ये इतके लोक बसलेले आहेत. मी आज अभिमानाने सांगतो मनोजजी आपल्याला, आज भारताच्या सुगम संगीतामध्ये मराठीमधले जेवढे दिग्गज कलाकार आहेत, समोर आमचे राजेश दातार बसलेले आहेत, अमर ओक बसलेले आहेत, पेटीवादक मिलिंद गुणे, व्हायोलिन वादक सचिन इंगळे, प्रख्यात पार्श्वगायक ऋषिकेश रानडे, त्याचे वडील प्रमोद रानडे, असे यच्चे यावत गाणाऱ्यांच्या 2 पिढ्या ज्या घडल्या. डॉक्टर नरेंद्र चिपळूणकर, डॉक्टर दैठणकर बसलेले आहेत. अनेक ज्येष्ठ लोक पण आहेत. निवेदन करण्यासाठी विनीता पिंपळखरे, सोनाली साठे, त्या लोकांना बघताना मला असं वाटायचं कधी मी या स्टेजवर येऊ शकीन का नाही. अशा 2 पिढ्या घडवल्या त्या पुण्याच्या संस्कार भारतीच्या संगीत विभागाने. आणि त्यातले बहुतांश लोक आज इथे उपस्थित आहेत. याचा खूप आनंद आहे, अप्रूप आहे, अभिमान आहे. आत्ता आपण सरिताजींचा उल्लेख केलात, त्यांच्याबद्दल खूप मनापासून कृतज्ञता आहे. म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख असलेला कार्यालयाचा हा नामफलक, त्याचं आपण उद्घाटन करावं दोघांनी, अशी आपल्याला विनंती. अश्विनजी, मनोजजी आणि सर्व मान्यवर. संस्कार भारतीच्या विविध समित्या वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवडच्या समितीने मोडी लिपीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी वसा घेतलेला आहे. त्यांनी आपल्या दोघांना भेट म्हणून मोडी लिपीमधनं संस्कार भारतीचं नाव आणि सर्व विधांची नावं लिहिली आहेत, ती आपल्याला भेट देऊ इच्छितात. त्यासाठी मी सचिन काळभोर, श्रुती गावडे आणि लीना आढाव यांना आमंत्रित करतो. संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीचे हे सर्व सदस्य आहेत.
सचिन काळभोर, श्रुती गावडे, लीना आढाव आणि संस्कार भारतीच्या पिंपरी चिंचवड समितीचं कौतुक करावं तेवढं थोडं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना दाद देऊ. संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताच्या ज्या कार्यालयाला आज मनोजजी आपण भेट दिली, त्या इमारतीचं नूतनीकरण जे बांधकाम व्यावसायिक आमचे मित्र करतायत, शेखरजी बांदल, त्यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. आणि मनोजजी आपल्याला विनंती करतो आपण शेखर बांदल यांचा सन्मान करावा. शेखरजी बांदल नाही आहेत, पण आपण तरीसुद्धा जोरदार टाळ्यांनी त्यांच्या कामाला दाद देऊ. मगाशी ध्वनिचित्रफितीमध्ये आपण द प्लॅन या संस्कार भारती निर्मित नाट्याचा काही अंश बघितला. त्यातल्या सर्व कलावंतांना आपण सन्मानित करावा अशी विनंती मी सगळ्यांना एकदमच व्यासपीठावर आमंत्रित करतो. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो आहे या प्लॅन या नाटकाचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण यांना. त्याचबरोबर रश्मी देव, दामोदर हरी चापेकरांची व्यक्तिरेखा साकारणारे वैभव काळे आणि भूषण महल्ले, बाळकृष्ण हरी चापेकर, आदित्य धलवार, वासुदेव हरी चापेकर साकारणारे सुयश देशपांडे, महादेव रानडे साकारणारे अजय भोसले, अनंत कान्हेरे साकारणारे शंतनू आंबडेकर, त्याचप्रमाणे कृष्णा कर्वे साकारणारे वैभव दूतकोहळे, विनायक देशपांडे साकारणारे वरुण मोकासदार, नेपथ्य सहाय्य वेदिका भंडारे, अन्विता वैद्य, वेशभूषा अरुंधती कामठे, निर्मिती व्यवस्था लाला शेरीकर. मनोजजी, या सर्व कलावंतांना आपण उपकरणं प्रदान करून त्यांच्या कामाला दाद द्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांना शाबासकी द्यावी, त्यांना सन्मानित करावं. योगेशजींपासून आपण सुरुवात करू. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्राने या दीर्घांकाचे 75 प्रयोग करण्याचा संकल्प केलेला आहे. जॅक्सन आणि रँड या इंग्रज अधिकाऱ्यांच्या वधाचा कट ही या नाटकाची कथावस्तू आहे. या नाटकाने महाराष्ट्र मध्य प्रदेशात मिळून आजपर्यंत 30 प्रयोग केलेले आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीला आपण मनापासून शुभेच्छा देऊ. सर्व कलाकारांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या प्रयोगाच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतोय संस्कार भारती कराडचे सचिव रुपेश कुंभार, प्रदीप इनामदार, गणेश गायकवाड आणि कुमारी अर्पिता गाडगीळ, त्याचप्रमाणे कल्पेश पाटसकर. मनोजजी यांनी फार सुंदर संकल्पना राबवली. संस्कार भारती कराडच्या वतीने फोटोग्राफर कल्पेश पाटसकर यांनी श्रीराम दिनदर्शिकेची संकल्पना राबवली आणि या उपक्रमातून जमा झालेली 2 लाख रुपयाची धनराशी
ही राम मंदिरासाठी देणगी म्हणून सुपूर्द करण्याची त्यांची इच्छा आहे. समाजाच्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना याच्यामध्ये त्यांनी सामावून घेतलेलं आहे आणि रामायणातल्या विविध व्यक्तिरेखा साकारून त्यांचे फोटो काढून त्याची दिनदर्शिका यांनी निर्माण केली होती. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्या कृतीसाठी दाद देऊ. यानंतर संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री अश्विनजी दलवी यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. आदरणीय मंचस्थ पद्मश्री मनोज जी जोशी, प्रांत के अध्यक्ष उस्ताद उस्मान खान साहब, प्रांत के कार्यकारी अध्यक्ष हेमंत जी मावड़े, महामंत्री जी सतीश जी कुलकर्णी, बैठे समस्त विद्वज्जन, संस्कार भारती के कार्यकर्ता और मेरे आत्मीय बंधु भगिनी, सबसे पहले आप सभी को नववर्ष की हार्दिक शुभकामनाएं, गुड़ी पाड़वाची शुभेच्छा. मराठी में मुझे बस इतना ही आता है, इसलिए आगे मैं हिंदी में ही निवेदन करूंगा. वर्ष प्रतिपदा अपने संस्कार भारती के 6 उत्सवों में से एक उत्सव है और ये 6 उत्सव भी समाज में जो मनाए जाते हैं उन्हीं में से है. संस्कार भारती ने अपने कोई 6 उत्सव अलग से नहीं चुने हैं. एक सर्वे हुआ था, एक रिसर्च हुई थी, तो उसमें पता चला कि भारत में लगभग 2 से 2.5 हज़ार व्रत उत्सव त्यौहार हैं और दिन है 365. हर एक व्रत त्यौहार हर एक के लिए तो नहीं है, परंतु अगर एक सूची भी बनाएं तो भी एक बहुत लंबी सूची बनती है व्रत त्यौहारों की, मुख्य व्रत त्यौहारों की. उसमें से भी 6 त्यौहार चुनकर संस्कार भारती ने अपने कार्य पद्धति में, अपने उत्सवों में उसको शामिल किया है. एक बार पुनः आप सब लोगों को वर्ष प्रतिपदा की हार्दिक शुभकामनाएं. बहुत ही हर्ष का विषय है कि आज पश्चिम प्रांत के कार्यालय के उद्घाटन समारोह में हम सब लोग यहाँ पर एकत्रित हुए हैं और सरिता ताई ने जैसा आपको बताया कि उन्होंने ये दान में, भेंट में संस्कार भारती को ये कार्यालय दिया है. उनकी अंतिम इच्छा भी यही थी कि कला संस्कृति साधना के रूप में ये भवन इस्तेमाल में हो. और आपको स्मरण करा दूं कि संस्कार भारती का जो ध्येय गीत है उसकी जो प्रथम पंक्ति है, उस प्रथम पंक्ति का भी प्रथम शब्द साधयति ऐसे जाता है. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम. साधना के मार्ग से होकर संस्कार भारती भारत के नवजीवन के लिए प्रयत्नरत है और लगी हुई है. तो उनके मन में जो भी, सरिता ताई के मन में जो भी आकांक्षाएं होंगी, इच्छाएं होंगी, वो संस्कार भारती पूरा करेगी, क्योंकि ये साधना का पथ है और शॉर्टकट का पथ नहीं है. आगे इसकी पंक्ति जाती है जिसमें संस्कार भारती के अन्य ध्येयों के बारे में, मार्ग के बारे में बताते हैं कि प्रणव मूलम प्रगतिशीलम. तो प्रणव जिसके मूल में है और प्रगतिशील है. अब आज के परिप्रेक्ष्य में प्रगतिशील शब्द का इस्तेमाल किए तो कुछ और ही अर्थ निकल जाता है. मेरे ख्याल से क्या अर्थ निकलता है मनोज जी बहुत ज़्यादा अच्छे से बता सकते हैं. परंतु प्रगतिशील होना हमारे संस्कारों में रही है शुरू से. आपको शास्त्रीय संगीत का उदाहरण देता हूँ और पुण्य स्मरण करता हूँ पंडित भीमसेन जोशी का, जितेंद्र अभिषेकी जी का. जिस भी घराने से उन्होंने संगीत सीखा, तालीम ली,
अपने गुरु से सीखा, अपना उसके अंदर कुछ ऐड किया और आगे बढ़ाया। यही परंपरा उनके शिष्य उनसे सीखकर अपना कुछ जोड़कर आगे बढ़ाएंगे। और ये परंपरा सैकड़ों वर्षों से चली आ रही है। ना कोई नोटबुक है, ना कोई पेन है। ये प्रगतिशीलता का एक उदाहरण है, कंटिन्यूअसली प्रोग्रेसिव। लोक संगीत में जाएं तो मैं राजस्थान से हूं और आपको बता दूं, राजस्थान और महाराष्ट्र दोनों के लोक जीवन में बहुत समानताएं हैं। तो वहां पर अधिकतर गांव के जो चौबारे होते हैं उसमें अमावस के दिन ये लोग नाटककार, लोक संगीतकार आते हैं और अपना संगीत प्रस्तुत करते हैं, अपना नाटक प्रस्तुत करते हैं। और ख़ास बात ये रहती है कि जो पिछली बार किया वो आगे नहीं होगा, आगे जो किया वो आगे नहीं होगा, यानी सतत नवीन उसके अंदर जुड़ता रहता है, कोई भी रिपीटिशन नहीं होती। कुछ एक गीत उसमें पॉपुलर हो जाते हैं तो बड़े शहरों में लोग उसको फरमाइश के लिए ज़रूर बोलते हैं, मगर गांव के चौबारे के अंदर जब वो संगीतकार प्रस्तुति देता है तो वो उसको दोहरा नहीं सकता। और ये परंपरा वर्षों से चली आ रही है। शास्त्रीय संगीत में ध्रुवा गीत के बाद में ध्रुपद और फिर ख्याल, ठुमरी, टप्पा, बिना किसी नोटबुक और पेन के, और सतत प्रगतिशील है। वहीं जुड़ा हुआ है अपनी जड़ों से, शास्त्र से। कौन सा? भरत का नाट्यशास्त्र। एक ऐसा अप्रतिम उदाहरण देखने को मिलता है जिसको हम कहते हैं चिर पुरातन नित्य नूतन। तो हमारी जड़ें तो जुड़ी हुई हैं भारत के नाट्यशास्त्र से और सतत प्रगतिशील है। तो प्रगतिशील होना हमारे संस्कारों में है, वैसे ही दान की परंपरा भी हमारे संस्कारों में है। और दान मतलब कि जरूरी नहीं कि कोई बड़ा धन हो, बड़ा भवन हो, बड़ा दान हो, मगर ये जो संस्कार हैं वो हमारे घरों से ही मिलते हैं। चाहे प्रथम रोटी हमारी गाय के लिए हो, चाहे अंतिम रोटी कुत्ते के लिए हो, या फिर चींटियों को दाना देना हो, और या फिर श्राद्ध में कौवे को कुछ देना हो, संस्कार वहीं से ही पड़ जाते हैं। और मुझे बहुत गर्व के साथ में, अभिमान के साथ में कहना पड़ रहा है कि जिस भाव से सरिता ताई ने ये भवन संस्कार भारती जैसी संस्था को दिया है, या संस्कार भारती जैसी संस्था को देकर पुण्याई कमाई है, मैं विश्वास के साथ में कहता हूं यह संस्कार भारती राष्ट्रोत्थान के लिए सतत, निरंतर, अविरल प्रयत्नशील है, प्रगतिशील है, लगी हुई है। संस्कार भारती अवश्य एक संस्था है, कुछ कानूनन उसकी औपचारिकताएं हैं, तो रजिस्ट्रेशन भी है, एक्सेट्रा एक्सेट्रा, मगर उसकी तुलना किसी आम संस्था के साथ में नहीं हो सकती है। करें भी तो भी नहीं कर सकते हैं, क्योंकि उसका जो लक्ष्य है वो बहुत बड़ा है। हमारी जो पैतृक संस्था है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उसका उद्देश्य है भारत को परम वैभव पर पहुंचाना। संस्कार भारती उसी लक्ष्य को लेने के लिए निकली है, मगर उसका जो मार्ग है वो कला संस्कृति है। कला संस्कृति के मार्ग से इतना बड़ा लक्ष्य होना और उस लक्ष्य की प्राप्ति करने के लिए प्रयत्न करना, तो शॉर्टकट्स नहीं चल सकते हैं। गति भले ही धीमे होगी मगर सुदृढ़ होगी। तो जो चरेवेति चरेवेति का मंत्र है उसको दोहराते हुए संस्कार भारती निरंतर लगी हुई है। और हम सब संस्कार भारती के घटक बने हैं, स्वेच्छा से बने हैं, बिना किसी दबाव के बने हैं, स्वेच्छा से अपना समय समर्पित करने के लिए लगे हुए हैं। तो इस समाज के पीछे हमारी कुछ अकाउंटेबिलिटी भी बनती है, हमारा उत्तरदायित्व बनता है। जो प्रश्न हमसे करे जाएंगे हमको उसका जवाब देना पड़ेगा, चाहे वो प्रश्न कैसे भी हों, चाहे वो कुछ नैरेटिव्स हों तो नैरेटिव्स का जवाब भी नैरेटिव से देना पड़ेगा। प्रश्न ये होता है कि हम कब नैरेटिव्स खड़े करने में लगेंगे। समय भर ही लगे मगर गति सुदृढ़ हो, ऐसा मुझे लगता है। अभी हम सब लोग अमृत महोत्सव मना रहे हैं स्वतंत्रता का, और 75 वर्ष का जो समय हुआ है, आज़ादी हमने इसलिए नहीं ली थी कि हम ये 75 वर्ष मनाएंगे, मगर उन लोगों ने जो बलिदान दिया है
उनका पुण्य स्मरण करना हमारा फर्ज बनता है और आगे की जनरेशन को बताना हमारा फर्ज बनता है कि किस तरह का बलिदान स्वतंत्रता के लिए मिला है, स्वतंत्रता के लिए दिया गया है और आज हम किस स्थिति में हैं, आगे हमारा भविष्य कैसे निर्धारित होगा। और जब स्वतंत्रता की बात आती है तो स्वाधीनता अलग बात है, स्वतंत्र अलग बात है। तो इसीलिए अभी एक चला है स्वाधीनता से स्वतंत्रता की ओर। जिस समय स्वाधीनता मिली थी उस समय के कुछ अलग ही परिदृश्य थे, कुछ मजबूरियां थीं, मगर क्या आज भी वो मजबूरियां हैं? नहीं हैं। तो क्या हम स्वतंत्र विकसित कर सकते हैं? और वह स्वतंत्र अलग अलग क्षेत्रों में, चाहे वो कानून हो, चाहे पर्यावरण हो, शिक्षा हो, टेक्नोलॉजी हो, उद्योग हो, कला हो, सब में स्वतंत्र होना चाहिए, भारत के अनुकूल होना चाहिए, ऐसा एक तंत्र विकसित हो। भारत एक श्रेष्ठ विचार है और ये सब अभी नहीं है, पूरा विश्व मान रहा है। ये मैं, हम, आप नहीं कह रहे हैं, अब ये पूरा विश्व मान चुका है, चाहे वो कोविड के बाद से हो, चाहे वो डिमोनेटाइजेशन के समय से हो। डिमोनेटाइजेशन का एक उदाहरण देता हूँ आपको, जिसमें आपको सांस्कृतिक वैल्यू समझ में आएगी कि जब डिमोनेटाइजेशन हुआ था तो ना तो किसी पेपर वाले ने, ना किसी परचूने वाले ने, ना किसी ने भी आपसे पैसे मांगे होंगे। उन्होंने यही कहा कि जिस दौर से हम गुजर रहे हैं उसी दौर से आप गुजर रहे हैं और जब इसका समाधान होगा तो मिलकर समाधान करेंगे। ये प्रश्न मैंने एक बार एक अमेरिकन महिला जो व्हाइट हाउस में काम करती है, एक प्रवास के दौरान किया था। बात चल रही थी कुछ राजनीति की, तो मैंने कहा कि डिमोनेटाइजेशन आपके नज़र में क्या है? बोले बहुत अच्छी चीज़ है, होना भी चाहिए, मगर हम लोग नहीं कर सकते हैं। तो मैंने कहा कि क्यों नहीं कर सकते, उस पर बात छोड़िए, मगर भारत ने तो करके दिखाया है। तो ये मैं नहीं बोल रहा हूँ, ये वो अमेरिकन महिला बोलती है कि आपकी सोशल बॉन्डिंग्स बहुत अच्छी हैं और यही हमारी संस्कृति है। वसुदैव कुटुंबकम कहें, चाहे सर्वे भवन्तु सुखिना कहें, ये विचार आज पूरे विश्व भर में चल रहे हैं। और अभी जो युद्ध का दौर चल रहा है, जब ये सब लड़ हार के थक जाएंगे तो निश्चित रूप से भारत की ओर एक उम्मीद, एक आस की दृष्टि से देखेंगे, इसमें कोई संशय नहीं है। मगर प्रश्न हमारे ऊपर सिर्फ इतना है कि जिस समय वो लोग उस आस, उस उम्मीद की दृष्टि से देखेंगे हमारी तरफ, उस समय हमारी क्या तैयारी होगी। बस इसी प्रश्न के साथ में एक बार पुनः सरिता ताई का पुण्य स्मरण करता हूँ और अपनी वाणी को विराम देता हूँ। धन्यवाद। अश्विनजी, मनपूर्वक धन्यवाद। यानंतर मी अबोली देशपांडे यांना संस्कार भारतीची अनेक गीतं आहेत संस्कार करणारी, त्यातली एक रचना सादर करण्यासाठी आमंत्रित करतो। अबोली देशपांडे गेली 5 वर्ष शास्त्रीय संगीताचं शिक्षण अनुराधा कुबेर यांच्याकडून घेत आहेत। लोकमन संस्कार करना ये परमगती साधना आहे। त्यांच्या गीताची प्रस्तुती झाल्यानंतर आपण उद्घाटक मनोजजी जोशी यांचं मनोगत ऐकणार आहोत। लोकमन संस्कार करना यह परम गति साधना है और रचना गौण है सब यह शिखर संयोजना है। लोकमन संस्कार करना कार्यक्रम की कल्पनाएं धारणाएं योजनाएं एक ही उद्देश्य प्रेरित तीव्र उत्कट कामनाएं हर सुमन को खाद जल से पूर्ण विकसित पालना है। लोकमन संस्कार करना राष्ट्र की अट्टालिका हो विश्व में सर्वोच्च अनुपम गोद में होवे क्रियान्वित प्रगति के
सुंदर क्षितिज सा है दूर दुर्लभ, किंतु उस नंदन कुसुम का पा चुके माधुर्य सौरभ। राह कांटों से भरी है, कुशलता से लांघना है, लोक मन संस्कार करना। राष्ट्र मंदिर में विराजी मूर्ति सुंदर मातृभू की, अर्चना में भेंट अर्पण पूर्वजों ने शीश की थी। आज उनकी मालिका में फूलन गिन डालना है, लोक मन संस्कार करना। यह परम गति साधना है और रचना गौण है सब, यह शिखर संयोजना है, लोक मन संस्कार करना। आजचे उद्घाटक पद्मश्री मनोजजी जोशी यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार. मंचावर उपस्थित मान्यवर माननीय महामंत्री अखिल भारतीय संस्कार भारतीचे अश्विन दळवीजी, पश्चिम प्रांताचे सर्व पदाधिकारी, माननीय उस्मान खां साहेब, शाहीर हेमंत मावळे, माननीय सतीश कुलकर्णीजी, आणि ज्यांचा मीही मोठा फॅन आहे, ज्यांचं गाणं ऐकण्याकरता तुमच्या इतकाच मीही उत्सुक आहे, असे आपणा सर्वांचे लाडके शास्त्रीय गायक पंडित रघुनंदनजी पणशीकर आणि सभागृहामध्ये उपस्थित सर्व कलाकार, कला साधक, रसिक आणि या पुण्यनगरीतले, संस्कार नगरीतले सर्व कला ऊर्जा जी इथं उपस्थित आहे, त्याला मी दंडवत प्रणाम करतो. सर्वांना हिंदू नववर्षाच्या आवर्जून बोलावं लागतं की हे आपलं हिंदू नववर्ष आहे. त्या नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या सर्वांना प्रतिपदेच्या मंगल शुभकामना करतो. आणि आजच्या दिवशी आज जवळजवळ 3 वर्षानंतर नाट्य मंदिरामध्ये व्हर्च्युअल नाही पण ॲक्च्युअल तुमच्या समोर येण्याचं जे सद्भाग्य प्राप्त झालं आहे कोरोनाच्या सावटानंतर, त्याच्यासाठी नटराजाला नमस्कार करतो. आज अलौकिक आनंद आहे. आनंद अशासाठी आहे, हा अद्भुत आनंद आहे की आमची जी परंपरा आहे, आमचा रिलिजन नाही, आमचा धर्म आहे. तो धर्म आम्हाला काय शिकवतो? आमच्या धर्माचा रंग सुद्धा भगवा आहे. तो त्यागाचं प्रतीक आहे. तेन त्यक्तेन भुंजिथा, हे ईशावास्य उपनिषदाचं पहिलं पद आहे. त्या पदाला साजेस असं जीवन ज्या जगल्या, ज्यांच्या त्यागानं, ज्यांच्या समर्पणानं,
तसेच देशभक्तीच्या भावनेनं हे सुसज्ज झालेलं जे कार्यालय पाहिलं, अगदी मन तृप्त झालं. छोटंसं कार्यालय आहे. श्रीमती सरिता महाजन या त्यागमाऊलीला मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. आपल्या कलेशी, आपल्या देशकार्याशी, आपल्या संस्कार भारतीशी समर्पित अशा या माऊलीच्या पवित्र स्मृतीला प्रणाम करतो. कारण त्यागातच सुख आहे हे या माऊलीला कळलं. जो आपला 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 धर्मही आपल्याला हेच सांगतो. असं आहे, कोणाच्या तरी वाट्याला ओंजळभर सुख येतं, कोणाच्या तरी वाट्याला रांजणभर सुख येतं. पण कसं आहे, केशवम समर्पयामी हे ज्याला कळतं, हे इदम नम, हे माझं नाही आहे, हे ज्याला कळतं त्याला जीवन कळतं, त्याला सुख काय आहे हे कळलेलं आहे. आणि और ये जिगरा कलाकार का है दलवी साहब, इसलिए बहुत अच्छा लगता है. क्यों आज का जो कलाकार है वो क्या है कि मैंने कला प्रदर्शित कर दी, एक छोटे से नाटक में काम किया, फिर सीरियल में काम करने गया, कला प्रदर्शित हो गई, और जैसे ही 3 एपिसोड हो गए बैंक में लोन निकाली, उस लोन से घर लिया कि घर चाहिए. फिर मेरी कला कितनी समृद्ध है ये जोखना नहीं है, ये तोलना नहीं है, बट मुझे कार चाहिए. ये आज के सुपरफिशियल कलाकार की वृत्ति है. लेकिन कल को जो आकार देता है वो कलाकार है. कलाकार कल को आकार देने के लिए आया है. तर या माऊलीला जीवन कळलं, जगणं कळलं की जगणं काय असतं. आणि या माऊलीनं ते प्रत्यक्षात उतरवलं आयुष्यात. याच्यासाठी मी खरंच वंदन करतो. जितके साष्टांग दंडवत करीन तितकं कमी आहे. कारण हेच आपल्याला जगायला शिकवतं, ही उदाहरणं आहेत. प्रांताचं असं पहिलं कार्यालय मला वाटतं भारतातलं पहिलं आहे. दिल्लीचं कार्यालय भव्य आहे, पण याला हृदयाची आणि आत्म्याची भव्यता आहे. साहेब, कुठल्याही राष्ट्राच्या समाजाचं जर चारित्र्य तपासायचं असेल की या राष्ट्राचं चरित्र काय आहे, तर त्याची कला आणि संस्कृती काय आहे ते पहिल्यांदा कळावं लागतं. आणि कला संस्कृती ही कुठल्याही राष्ट्राचा मज्जारज्जू आहे, कणा आहे. ती कोलमडलेली राष्ट्र आपण बघतो. सो दॅट इज नॉट कल्चर, दे आर वल्चर्स. तर भारतीय सनातन परंपरेत कुठल्या कुठल्या गोष्टींना महत्त्वपूर्ण मानलं गेलंय, अशी कोणती जीवनमूल्ये आहेत की ज्यानं हा समाज जो आहे तो संचालित होतो. तर मगाशी सगळ्यांनी स्वतःच्या भाषणात कुठं ना कुठं तरी त्याचा उल्लेख केला. आपले वेद, आपले पुराण, महाभारत, रामायण, उपनिषद, आरण्यक, हे सगळं हेच सांगतं. जसं मी मगाशी ईशावास्य उपनिषदाचा उल्लेख केला, ईशावास्य मिदम सर्वम
यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथा माग्रद कस्य स्विद्धनम. भोग कर पण त्याग भावनेनं कर. दुसरं म्हणजे दुसऱ्याचं हिरावून घेऊ नकोस. हे माझं उपनिषद, माझा वेद मला सांगतो. दुसरं म्हणजे कोण? माणूस नाही, सृष्टी संपदा. ती हिरावून घेऊ नकोस. हे माझं पुराण, माझं उपनिषद मला शिकवतं. म्हणजे भारतीय समाजाचा प्रकृतीशी, निसर्गाशी किती गाढ संबंध आहे हे माझा वेद, माझं पुराण, माझं उपनिषद मला वर्षानुवर्ष सनातन काळापासून सांगत आलेलं आहे. आणि मनुष्याचा निसर्ग भाव, सहकार भाव त्यातून दिसतो. मगाशीच आम्ही कार्यालयात होतो तेव्हा इतिहासाबद्दल बोलत होतो की पुराण किंवा इतिहास हा फक्त घडून पुस्तकात बंद करून ठेवण्याकरता नाही आहे, तर ते कालचक्र आहे. त्या पुराणानं आणि त्या इतिहासानं पुढचा समाज हा गतिशील होतो. कारण आपल्याकडे कालचक्र असं म्हणलं जातं रहाटगाड्यासारखं, पुन्हा येतं. हो, फॅशन 70 सालातली आत्ता येते ना. हे काय नुसतं असं हे पुराणातली वांगी पुराणात असं करण्यासाठी नाही आहे, तर त्याचा अर्थ समजण्याकरता म्हणून सांगतो. म्हणून इतिहासात घडलेली घटना किंवा पुराणातल्या घटना ही नुसती घटना नाही आहे, तर आजच्या मितीला आपण सगळे जेव्हा भेटलोय तेव्हा ती भावरूपानं आपल्या समोर उभी आहे. आणि सनातन दृष्टिकोनातून हा निरंतर सतत जीवन घडण्यासाठी जोडलेलं आहे. हे जुनं नाही आहे. म्हणून मी ज्या विधीचा आहे, मी ज्या कला प्रांतामध्ये काम करतोय, चित्रकार होण्याचा प्रयत्न केला, पण माझी रुची ह्याच्यात खूप प्रचंड होती, तो नाट्यवेद. त्याचा आधार 4 वेद आहेत. आम्हाला स्तानिस्लावस्की शिकवला जातो, अर्थात ती त्याची पद्धती आहे. मगाशी या विषय झाला की 4 वेद, ह्या 4 वेदांपासून ब्रह्मानं त्याची निर्मिती केली. भरत मुनींना सृजनकार आणि प्रस्तुत करता म्हणून ते भरत मुनींचं नाट्यशास्त्र आहे, पण त्याची निर्मिती ब्रह्मानं केली आहे. की 5वा वेद, ज्याला पंचम वेद असं म्हणण्यात आलं आहे. का? कशा करता? आत्ता आपण इथं सगळ्यांनी बघितलं, चित्रकला, हस्तकला, रांगोळीची कला, शिल्पकला, ते आम्हाला मोमेंटो दिलाय, ती एक शिल्पकला आहे. नृत्यकला, त्या नृत्यात सुद्धा 8 प्रकारची प्रामुख्यानं नृत्य आहेत. त्यातली 3 नृत्य प्रकार आपण पाहिले. गायन, ह्या सगळ्या कलांचा समुच्च जो पुंज आहे ते नाट्य आहे. आणि त्यात पाठ्य कुठून घेतलंय? तर ऋग्वेदातून घेतलंय. ऋग्वेदाच्या ऋचा हे यातून पाठ्य, म्हणजे पाठ्याला ऋग्वेद म्हटलंय. यजुर्वेदाकडून अभिनय घेतलाय. त्याची देवता वायू आहे. वायू काय करतं? प्रसारित करतं, त्याला गती देतं. त्याच्यानंतर सामवेद, इथं बसलेले ज्येष्ठ सगळे गायक, कलाकार आणि सगळ्या ज्येष्ठांना मी नमस्कार करतो. आणि त्या सगळ्यांना ठाऊकच असेल की याची देवता, सामवेदाची देवता ही सूर्य आहे, आदित्य देवता आहे. आणि आदित्य ही देवता स्वर
ही स्वराची देवता आहे. त्याला स्वर म्हणतात. तो स्वर, कारण नासात काय झालंय, गोऱ्यांनी सांगितलं की आपण ते मानलं पाहिजे. तर नासाने सांगितलं की सूर्यमंडळातून जो सूर्य फिरतो त्याची जी गती आहे, त्याचा जो आवाज आहे, तो नाद आहे, तो ओंकाराचा नाद आहे. त्यांनी सांगितलं, आपण स्वीकार केला. हे महातपस ऋषींनी अत्यंत वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं आहे. पण आम्हाला वाचायचं नाही, कारण आमची भाषाच लुप्त झाली आहे आमच्या शिक्षणातून. आमच्या भाषांची मुळं कापली, आमच्या संस्कृतीची मुळं कापली, आमची सगळीच मुळं नष्ट केली आणि फक्त एक पदार्थ म्हणून त्या विद्यार्थ्याला त्या कॉन्व्हेंटमध्ये टाकून त्याला इंग्रजी माध्यमात कसा टाकायचा आणि तो आपल्यापेक्षा कसा हुशार होईल आणि तो उद्या हे शिकल्यावर त्याला कशी पटकन नोकरी मिळेल आणि तो कसा पगार कमवता होईल, एवढं मर्यादित आयुष्य, म्हणजे मूल्याचं मूल्य संपलं आणि या मूल्याचं मूल्य वाढलं, म्हणून हा सगळा प्रकार झाला. त्याला आपणच जबाबदार आहोत. तर हे सगळं, तर सामवेदातून आपल्याला काय मिळतं? गायन मिळतं, स्वर. आणि हे सगळं मॅकाव्हेलीनीच दिलेलं आहे. म्हणजे मी विदेशी दृष्टिकोनातून सांगतो की आपण 35% मार्क्सवादी झालो. त्याच्यानंतर ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. ती जी पद्धती होती गुरुकुल पद्धतीमध्ये, तुला काय, तुझा कशात महत्त्व आहे त्याच्यात त्याला शिकवायचे. तर थोडक्यात सामवेदाकडून गायन आलं, स्वर. आणि गायन जे आहे, संगीत किंवा गायन, हे स्वरांचा विस्तार आहे. तेव्हा शिल्पकला, चित्रकला, गायनकला, वाद्यकला आणि सगळ्या कला, नृत्यकला, अशा सगळ्या कलांचा पुंज हा भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात, ह्याचा अगदी डिटेल वर्णन आहे. मी तर आता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पण सांगितलं की 3 वर्षाच्या कोर्समध्ये ह्या नाट्यशास्त्राला पूर्णत्वास द्यावा असा एक कोर्स बनवा, की ज्यांना भारतीय कला काय आहे आणि ह्या सगळ्या वेस्टर्न थिंकर्सनी त्यांनी स्वतःची क्रिया सांगितली, प्रक्रिया सांगितली की असं केलं तर असं होतं. फक्त रस आणि भावापुरतं फक्त मर्यादित एवढं करून ठेवलंय की हे नाट्यशास्त्र, असं नाही आहे. एनिवे, तर हा खूप मोठा विषय आहे. पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या मुलांना, म्हणजे येणाऱ्या पिढीला, जे आत्ता 14, 15, 16, 20 वर्षाचे आहेत, त्यांना सांगून पाहिलं पाहिजे. कारण अशा टोळक्या खूप कार्यरत आहेत, होत्या रादर. आता ह्या नवीन शिक्षा पद्धतीनं खूप काही गोष्टी सुधारतील आणि निश्चितपणे आपण ज्या उच्च बिंदूला होतो त्या उच्च बिंदूपर्यंत जाऊन पोचू आणि भारत निश्चित विश्वगुरू होता आहे आणि पुढेही राहील, ही शक्यता आता संभव झालेली आहे. तर आपल्या मुलांना आपल्याला हे सांगायचं आहे की बाबा, वाच. आणि कला ही संस्कृतीची वाहिका आहे, घेऊन जाते. तर भारतीय संस्कृतीच्या विस्तारामध्ये, व्याप्त कलांमध्ये मानवीय तसेच रसात्मक तत्व त्याच्या कलारूपांमधून प्रकट झालेलं आहे. आणि कलेचा प्राण आहे रसात्मकता. आता तुम्हाला सांगतो, कुठलीही कृती बघताना, कुठलंही नाट्य बघताना, जसं भीमसेन जोशी गात असताना लोकांना असं वाटतं की ते असे हात करत होते, असं तोंड वाकडं करत होते, ती स्टाईल नाही.
वो अलख में, वो निर्गुण में एकाकार हो जाते थे. तर स्थूलाकडून चेतनेकडे ही कला नेते, तुम्हाला आतमध्ये, तुमच्या आत्म्याला हात घालते. तर हे सगळं आपल्याला आपल्या उपवेद, शास्त्र, पुराण यांचा जर आपण अभ्यास नीट केला तर आपल्याला कळेल की हे उगाचच थोतांड नाही आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळे बांधील आहोत. मी जास्त वेळ घेत नाही कारण परत गायनाचाही कार्यक्रम आहे. पण एक गोष्ट की आपण सगळे सामाजिक प्राणी आहोत आणि म्हणूनच राजा भर्तृहरीनं एक षटक लिहिलं आहे. त्यात लिहिलं आहे की साहित्य संगीत कलाविहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन. हे फक्त आपल्याला आपल्या पिढीपर्यंत पोचवायचं आहे. आपल्याला त्यांना आपली मुळं काय आहेत, आपली संस्कृती काय आहे, आपण कुठून आलेलो आहोत हे घडवण्याचं, हे सांगण्याचं, हे त्यांच्या मेंदूच्या अगदी अणुपर्यंत पोचवण्याचं कर्तव्य आपलं आहे असं मला वाटतं. आणि मी माझ्या वाणीला इथे विराम देतो कारण हे खूप मोठा विषय आहे. बट एकच गोष्ट सांगतो की ही पश्चिम प्रांताची जी मी फिल्म बघितली त्यावरून की गेल्या अनेक इतक्या वर्षांमध्ये त्यांनी जे कार्य केलं आहे ते अतिउत्तम आहे. आत्ताही मी त्यांना एक सजेशन दिलं, एक सूचन केलं आणि त्यांना ते प्राथमिक स्वरूपात आवडलेलं आहे आणि त्यासाठी माझी कुठलीही मदत लागली कधीही, कारण मी हा विधेचा असल्यामुळे मी कधीही तत्पर आहे. कधीही कुलकर्णीजी मी कधीही तत्पर आहे. इवन सोमण सर आहेत, सगळे विद्वज्जन आहेत आणि माझी कधीही मदत लागली तर मी नक्की येईन. पुन्हा एकदा या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पश्चिम प्रांताच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी अभिनंदन देतो आणि त्यांचे आभार प्रकट करतो की माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराला इथं तुम्ही बोलवलंत आणि व्यासपीठावर मला स्थान दिलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. धन्यवाद. या कार्यक्रमातला महत्त्वाचा टप्पा एक छान काम करूयात. जसा मी मगा उल्लेख केला की संस्कार भारतीच्या ह्या प्रवासामध्ये अनेक कलावंत आपण घडवले, तसं विविध क्षेत्रातली जी मंडळी आहेत की जे आपल्या सगळ्या कार्यकर्ता म्हणून आपल्याबरोबर होते, 90च्या दशकामध्ये कार्यकर्ता या भूमिकेत असलेले आपले हे मिलिंद कुलकर्णी जे आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोचवत आहेत, निवेदक ह्या नात्याने अनेक वर्ष संस्कार भारतीशी जोडलेले आहेत आणि त्यांनी संस्कार भारतीच्या ह्या प्रवासामध्ये अनेक कलावंतांच्या सहाय्यामध्ये राहून निवेदनासारखा एक विषय निवडून त्याच्यामध्ये खूप चांगली प्रगती साधली. आणि आपण पुण्यामध्ये, महाराष्ट्रात, देशात, केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील जे कार्यक्रम होतात कलावंतांचे मोठे मोठे, त्याला मिलिंद कुलकर्णींना आवर्जून निवेदनासाठी बोलवलं जातं आणि आपल्याच कार्याच्या प्रवासातून त्यांची ही सुरुवात झालेली आहे आणि ही व्यक्ती एवढी मोठी झालेली आहे तरी देखील आज स्वतःला ते संस्कार भारतीचा साधक मानतात. आणि आपण सूचना केल्याबरोबर आज ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून वेळ देऊन त्यांनी उत्तम प्रकारे हा संपूर्ण कार्यक्रम आपल्यासमोर पोचवलेला आहे. मी मनोजींना विनंती करतो की त्यांनी मिलिंद कुलकर्णी यांचा सन्मान करावा. यानंतर आपण फक्त रंगमंच व्यवस्था बदलण्यासाठी 5 मिनिटं घेणार आहोत. व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचे खूप मनपूर्वक आभार.
कार्यालय निर्मितीसाठी आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचं सहाय्य लाभलेलं आहे त्यांच्याप्रती आम्ही खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मान्यवरांनी पहिल्या रांगेत स्थानापन्न व्हावं अशी विनंती आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे सर्व कर्मचारी, निधीसाठी प्रायोजकत्व देणगी ज्यांनी दिलेली ठाणे जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक, जनता सहकारी बँक, पितांबरी प्रॉडक्ट्स, मैफिल केटरिंग, जनसेवा भोजनालयाचे श्रीयुत सचिन देवधर, ऑरो कंट्रोलचे श्रीयुत उल्हास जोशी, क्वालिटी केटरर्सचे श्रीयुत किरण देशपांडे, या सर्व मान्यवरांचे खूप मनपूर्वक आभार. एक 5च मिनिटामध्ये रंगमंच व्यवस्था आपण बदलणार आहोत आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाची प्रस्तुती होईल.